तुम्ही पुढच्या प्रत्येक दादा मी तुम्हाला प्रत्येक वेळेस विषय मांडले विषय वेळ झालेला आहे आणि आरोग्याचं मी तुम्हाला आधी पण मांडून दिलेलं आहे. त्याच्यावर उत्तर मिळालं नाही ताई मला. उत्तर आपण मागूया. नाही मला उत्तर मिळालं नाही. आपण मागूया उत्तर मागायचं. आता ऐकून या ना, आता सगळ्यांचं ऐकलं माझं ऐकून या ना. आणि नसेल ऐकायचं तर मी जातो बाहेर. मी केव्हा मी आपल्याला विनंती केली, महासभा संपलेली होती. मी महासभेच्या वेळी आपल्याला विनंती केली, आपण बोलले ना की विषय घेऊ द्या. जसं मी तुम्हाला देते विषय तुम्ही मांडत आहात, इथे येऊन मांडत आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस मांडण्याची दिलेली आहे. बोलू द्या ना, बोलू द्या ना. मला टाइम मांडण्याची अपेक्षा आहे, ती कारवाई करतील म्हणून मी आलेलो आहे. एक मिनिट मांडू शकता ना आपण येऊन. ठीक आहे, बोला. गेल्या 8 महिन्यापासून आपला वजन काटा बंद आहे. तर मी साहेबांना पत्र सुद्धा दिले मागच्या गेल्या 1.5 महिन्यापूर्वी. तो वजन काटा का सुरू झाला नाही? सुरू झाला नाही ठीक आहे, काही अडचणी असते म्हणून सुरू झाला नसेल. गेल्या 17/3/2026 ला त्याला ओरकाटा दिली गेली आणि त्याची मुदत होती 17/4/2026. तो वजन काटा अजून सुद्धा लागलेला नाही. पण ठीक आहे, ते झालं. पण त्याच्यासाठी महापालिकेचं नुकसान किती झालं नाही? जवळपास 14,37,000 रुपये आपलं मनपाचं नुकसान होतं. या नुकसानाचा जबाबदार कोण? बरोबर, हा एक विषय झाला. परत आपण आता जवळपास जळगाव शहरासाठी आपले कायमस्वरूपी कर्मचारी 450 आणि बीव्हीचे कर्मचारी जवळपास 500 म्हणजे 950 कर्मचारी जळगाव शहरासाठी काम करतात आरोग्यासाठी. बरोबर, आणि त्याच्यावर होणारा खर्च आपण जो करतोय काही जवळपास पावणे 6 कोटी रुपये आपण महिन्याला आपण हा खर्च अदा करतोय. मग आपल्या जळगाव शहराच्या नागरिकांच्या ज्या वारंवार त्या तक्रारी आहेत त्या वारंवार सुरू आहे. आपण गेल्या 3 महिन्यापासून हेच विषय मी मांडतो आहे. मग त्याच्यावर कारवाई का होत नाही? मग आपण कारवाई करा ना. पीठासीन अधिकारी असून माझी विनंती आपल्याला राहील, आयुक्त साहेबांना राहील की आपण कारवाई केली पाहिजे. आणि अशी कारवाई धुळ्यामध्ये 13 लोकांवर कारवाई झाली, त्याचा कागद माझ्याकडे आहे. मग वारंवार पण सोडून द्याल का? एवढे सन्मान्य समजा सुचिताताई असतील, जयश्रीताई असतील किंवा सन्मान्य सर्व नगरसेवक वारंवार आपण येतो, महिन्याला मीटिंग होते, बोलतो आणि चाललं जातो, मग कारवाई होत नाही. ताई मला ऐकून घ्या, तुम्ही उत्तर द्या मला. बरं, हे झालं 14 लाख रुपये आपलं जे नुकसान झालं त्याची भरपाई कोण देणार? संबंधित विभाग देईल का? बरं, आता हे झालं. जवळपास आपला एकूण येणारा वार्षिक खर्च आरोग्यावर म्हणजे फक्त घनकचरा जो खर्च होतो आपल्याला, जो आपण डेली बेसिकवर कचरा जमा करतो, तर आपण 6 कोटी रुपये आपण काही महिन्याला आणि वर्षाला जवळपास 72 कोटी रुपये आपण त्याच्यावर खर्च करतो. मग याचा 72 कोटी खर्च करून लोकांचं समाधान होत नाही, आपलं समाधान होत नाही. मग याचा जबाबदार कोणता येईल? किंवा जवळपास 72 कोटी रुपये आपण या वर्षाला आरोग्यावर खर्च करतो, मग याचा जबाबदार कोण? आता ठीक आहे, मी संबंधित कोणाला बोलत नाही, पण ही करून घ्यायची जबाबदारी कोणाची आहे? आपण वारंवार 3 महिन्यापासून या गोष्टी सांगतोय, मग प्रशासन लक्ष देत नाही का? प्रशासन आपल्याला काहीच मोजत नाही, याचं उत्तर प्रशासन दिलं पाहिजे. बरं, हे झालं. अजून आता आपण काही जवळपास आपण काढायला खर्च येणार होता 3,97,000 रुपये आणि तिच्यावर खर्च किती केला ते तो ज्याच्याकडे आपण आज वजन करतोय जवळपास 14,37,000 रुपये आपण त्याला पे केले आणि अजून 3 ते 4 महिन्याचं आपल्याला त्याला बिल हप्ता करायचंय. मग इथं जबाबदार कोण? आणि दुसरं काही अजून महत्त्वाचं एक सांगतोय, आपल्याकडे असे कायमस्वरूपी कर्मचारी आहेत की काही भुसावळला राहतात, त्यांचे नाव सुद्धा मी सांगेल. आणि काही एमपी साईडचे काही कर्मचारी आहेत, त्यांची जबाबदारी कोणाची आहे? एसआयची जबाबदारी का कोणाची जबाबदारी? त्यांना चेक करायची ते येतात काही कशा चुकीच्या पद्धतीने हजर भरल्या जातात, हे कोण चेक करेल? अजून एक विषय सांगा ना. 10 मिनिटात संपवतो आहे, 10 मिनिटाच्या वरती घेणार नाही. सगळ्यात मोठं बिल जसं सुचिताताई सगळ्यांनी सांगितलं, 26 तारखेला बिल जमा झालं आणि एका दिवसाच्या नंतर 28 तारखेला विजेचं बिल जवळपास 2,34,00,000 रुपये दिलं. त्याचा जबाबदार कोण? आपण एवढे नितीन बर्डे असतील, मी असेल, सगळेच जण आपण वारंवार या तक्रारी करतो आणि त्याची दखल घेतली जात नाही. मग याचं चालत राहिलं नाही. महासभेत आपण यायचं, बोलायचं, सन्मान्य नगर संपत्ती आपण ऐकून घ्यायचं आणि आपण समजा सूचना केल्या त्याच्यावर कधी त्याचं पालन झालं नाही, त्याच्या इथं जबाबदार कोण? ऐकतं याच्यावर उत्तर द्या मला. मला उत्तर ठाम पाहिजे आहे, नाहीतर मी पुढच्या महासभेत येणार नाही. मी तुम्हाला आज सांगतो, याच्यात जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करा
नसेल कारवाई तर हे पैसे त्यांच्याकडनं कसे वसूल केले जाते ते तुम्ही मला सांगा. मग बर्डे असं चालणार आहे म्हणजे मी उपमापतून राहून जर माझं सुद्धा हे लोक ऐकून घेते 3 महिन्यापासून यांच्याकडे कागद मागतो मी 3 महिन्यापासून कागद देत नाही आणि आता एक बाईक घेतला माझ्या यांच्याकडे लक्ष होतं किंवा मला तुम्हाला विचारलं तर जागेवर येऊन विचारेल मी तुम्हाला दाखवतो मी काय विचार